प्रताप होगाडे, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. सरकारने सबसिडी दिली काय नाही दिली काय तरी देखील आणखी काही टक्के वीज दर कमी होऊ शकतात असं होगाडे म्हणतात. काय होणार सोमवारी बघायला लागेल. आणि त्यासाठी सरकार राजकीय इच्छाशक्ती दाखवतंय का हे देखील बघावं लागणार आहे. आणि आता वळणार आहोत पुणेकरांसाठी एका अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीकडे. अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या पुणे रिंग रोडला राज्य मंत्रिमंडळानं अखेर हिरवा कंदील दिलाय. बुधवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सोयी सुविधा विषयक उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय प्रलंबित असलेल्या वांद्रे वर्सोवा सी लिंकला देखील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. पुणे रिंग रोडच्या प्रश्नावरून गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्याचा उत्तम पर्याय असलेल्या पुणे रिंग रोड संदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर वारंवार दबावही येत होता. एक नजर टाकूया पुण्याच्या रिंग रोडवरती. कसा आहे हा रिंग रोड? एकूण लांबी बघा 161.73 किलोमीटर असणार आहे आणि त्याच्यासाठी येणारा खर्च आहे 104.8 अब्ज रुपये, म्हणजे साधारण 10,000 कोटीच्या पुढे हा खर्च जातो. एकूण लेन रिंग रोडच्या आहेत 6. सर्व्हिस लेनसाठी दोन्ही बाजूंना 2 रस्ते असतील. उड्डाण पुलांची संख्या असणार आहे रिंग रोडवर ती 12. रेल्वे पुलांची संख्या असेल 4. पूल जे आहेत ते 7 असतील. दऱ्या खोऱ्यांना जोडणारे सबवे 14 आणि बोगदे 13. शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रे